नोकरीनिमित्त सध्या पुण्यात वास्तव्यास असलेल्या ओंकार उत्तम प्रधान वय वर्ष 22 राहणार कारंडेवाडी तालुका करवीर याने प्रेमाच्या नात्याचा गैरफायदा घेत एका युवतीला लग्नाचा आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले। मात्र त्यानंतर तिच्याच मैत्रिणीसोबत पळून जाऊन विवाह केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। सदर पीडित तरुणीने कोडोली पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेत ओंकारला अटक केली। त्यामुळे त्याची लग्नाची वरात पोलीस ठाण्यातच पोहोचली। मिळालेल्या माहितीनुसार 12वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या ओंकारने पुण्यातील एका कंपनीत नोकरी मिळवल्यानंतर इंस्टाग्रामवरून मुंबईतील एका युवतीशी ओळख करून घेतली। हळूहळू ओळख प्रेमात बदलली। लग्नाचं आश्वासन देत त्याने तिच्याशी जवळीक साधली। यामुळे पीडित तरुणी गर्भवती झाली। मात्र ओंकारने गर्भपातासाठी तिला औषधं दिली। दरम्यानच्या काळात ओंकारने तिच्या मैत्रिणीशी जवळीक साधत तिच्यासोबतच विवाह केला। हा प्रकार समजताच फसवणूक झालेल्या तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली। पोलीस तपासात ओंकारने इतर तरुणींनाही फसवलं असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यात अशा प्रकारे प्रेमाच्या नावे फसवणूक होणाऱ्या युवतींची संख्या वाढत असून या प्रकरणाने सामाजिक सजगतेची गरज अधोरेखित केली आहे। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।